लीग पाहुण्या प्रीमियर लीग येतात, पण सह्याद्री प्रीमियर लीग ही फार सुंदर होते. सगळ्यांचंच कौतुक आहे. पण ज्या पद्धतीनं सह्याद्री प्रीमियर लीगचं आयोजन असतं, अगदीच बरंच काही पाहण्यासारखं असतं. गणपती बाप्पा मोरया, बजरंग बली की जय. स्ट्रायकर फलंदाज काशी बोडके. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय यश. पहिला चेंडू यावेळेला हलक्या हातानं पुश केला. इथे अपील जोरात केली आहे पहिल्या चेंडूवरती. म्हणजेच चौथ्या पर्वातील सह्याद्री प्रीमियर लीगच्या पहिल्या मॅचचा पहिला चेंडू अपील जोरात करणारा ठरलाय. इथून सुरुवात होईल. इथून सुरुवात होईल सह्याद्री प्रीमियर लीगच्या रणसंग्रामाला. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर मिलिंद. हा पहा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट लेगला, त्या ठिकाणी ओव्हर थ्रो. पण एक धाव मात्र नक्कीच मिळेल. पहिली मॅच आपण पाहतोय बॉस रॉयल्स विपक्ष श्रुती 11. यावेळेला फलंदाज यश आहे. पहिली जोडी जी असते ना, ती P1चा पहिला षटक खेळण्यासाठी पाचारण केली जाते, ज्यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण फक्त 2च खेळाडू बाहेर असल्यामुळे जास्त धावांची अपेक्षा असते आणि त्यासाठी यश आणि काशी बोडके यांना पाठवलंय. पाहूया कशा प्रकारे मिलिंद या गोलंदाजाचा पुढील चेंडू खेळून काढेल. खोलवर गतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये लेग स्क्वेअर लेग वरून एक क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू उचललाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावफलक आतापर्यंत 2 वरती जाऊन पोहोचलाय. काशी बोडके डावखुरे हाताचा फलंदाज या मैदानावरती कैक वेळा आपले रेकॉर्ड त्याने जमवलेत. त्याला आता या प्रीमियर लीग मध्ये संधी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहे, अचूक जेल टिपलाय. काशी बोडके पहिला विकेट जाईल डगआउटला. डगआउट वरून एक आवाज दिला जातोय, परंतु इथे श्रुती 11 या वेळेला हा मिलिंदच्या जोरावरती एक विकेट मिळवलाय. नवीन फलंदाज रितेश मैदानावरती येईल. नवीन फलंदाज रितेश मैदानावरती येईल. मिलिंदनं ज्या पद्धतीनं चेंडू ट्रॅव्हल केलेत ना, डिलिव्हर केलेत ना, तो आता अगदीच गोलंदाजी करण्यासाठी सेट झालाय. मात्र अजून इथे कुठलाही खेळाडू सेट होताना दिसत नाहीये. 1 डाऊनची जागा घेतली आहे 3ऱ्या क्रमांकावरती रितेशनं. यॉर्कर लाईन, यॉर्कर. हे पहा खेळाडूचं सर्वात मोठं दुखणं म्हणजेच यॉर्कर चेंडू. हा चेंडू तुम्हाला खेळायचा असेल तर तुम्हाला आपल्या भाषेत घुसून खेळावं लागेल, फुटवर्कचा वापर करावा लागेल, डाऊन द ग्राउंड होऊन फटका सिलेक्ट करावा लागेल आणि ती क्षमता तुमच्या सरावावर निर्भर करत असते. इथे मिलिंदनं आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्यात. यावेळेला पुन्हा एकदा पॅडला चेंडू आदळलाय. स्टंप टू स्टंप सेम चेंडू डिलिव्हर केलेत आणि परिपूर्ण आपल्या या सह्याद्री प्रीमियर लीग मधील पहिल्या षटकाला सगळ्यांना आवडणारं बनवलंय. एक षटक समाप्त झालाय, एक विकेट प्राप्त झालाय आणि 2 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात.
नवीन गोलंदाज मैदानावरती युवराज. मागच्या षटकात P1 मध्ये 2 धावा आल्या. आता क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं. आपण पाहतोय स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप थर्ड मॅन, डीप कव्हर. आणि गोलंदाज आहे तेजस. पहिला चेंडू राऊंड विकेटने फेकेल पंचांच्या उजव्या बाजूनं. फलंदाज यश साठी हा लेग साइडला डिलिव्हर केलेला चेंडू लेग स्टंपला सोडून जातोय. हा पंच अवांतर चेंडू घोषित करतायत. आजच्या या स्पर्धेतील प्रीमियर लीग मधील पहिला अवांतर चेंडू तेजस या गोलंदाजानं फेकलाय. क्लीन बॉल, लेग स्टंप, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल, सक्सेसफुल गोलंदाजी. अप्रतिम अप्रतिम खेळ. श्रुती 11 नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि सगळ्याच बाजू त्यांच्या बाजूने झुकल्यात. 2 विकेट डगआउटला जाऊन पोचलेत. यॉर्कर लाईनची गोलंदाजी आपण पाहिली तर ऑक्शन मध्ये अगदीच प्रत्येक टीमला बनवण्यासाठी या 10 संघांनी प्रयत्न केला होता. त्यातील बॉस रॉयल्स आणि श्रुती 11 या पहिल्या मॅचला सामोरं जात असताना श्रुती 11ची धारदार गोलंदाजी. पहिल्या षटकात आपण पाहिलं मिलिंदनं गोलंदाजी केली, 2 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला इथे आपल्याला तेजस करताना दिसतोय. अवांतर चेंडू हा चेंडू अवांतर या षटकातील दुसरा अवांतर चेंडू आहे. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक झेल. एका मागोमाग एक विकेट मैदानाच्या बाहेर डगआउटला जाऊन बसतायत. नवीन फलंदाज सूरज. 4 षटकांचा सामना म्हणजे 40-45 धावसंख्या बनवणं गरजेचं आहे आणि इथे फलंदाज डगआउटला जाऊन बसताना असं चित्र दिसतंय की या इनिंग मध्ये गोलंदाज या फलंदाजांवरती स्वार होताना दिसत आहेत. आपण पाहतोय काशीनाथ, यश आणि किरण हे मैदानाच्या बाहेर. आणि आता मात्र नवीन फलंदाज सूरज. तेजस या गोलंदाजाचा अभ्यास करून अभ्यासपूर्व फटका खेळावा लागेल. यावेळेला अतिशय सुंदर चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू कार्पेटला घसपटून ऑन साइड ऑफ साइडला येतोय. क्षेत्ररक्षक तैनात. थ्रो तितका सुंदर आहे. एकच धाव. सुरुवात केली आहे सूरजनं यॉर्कर चेंडू ओळखलाय आणि त्या पद्धतीनं त्याला एक सन्मान दिलाय. एक धाव मात्र नक्कीच मिळाली. अगदीच धावसंख्या आता मात्र 5 वरती जाऊन पोहोचेल. मध्ये मध्ये एखाद मोठा फटका, एकेरी दुहेरी कनेक्टिव्हिटी चालू ठेवावी लागेल फलंदाजांना. पुल केलाय यावेळेला डीप फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर. हा या सह्याद्री प्रीमियर लीग मधील पहिला चौकार. पहा कशा पद्धतीनं फलंदाज आपण पाहतोय रितेशनं हा चौकार पुल केलाय. चेंडूने उसळी घेतली. गुडलेन स्पॉट वरून माफ करा फुल्लर लेंथ वरून चेंडू उसळलाय आणि तिथे तो ओळखलाय आणि चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेने ढकलून दिलाय. 9 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा वेग वाढायला सुरुवात झाली आहे. रितेशला आता सेट होऊन खेळण्यात एक उत्साह निर्माण झालाय. कॉन्फिडन्स वाढलाय त्याचा या चौकारानं. आता प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू आहे. तेजस पुन्हा एकदा हा चेंडू फेकून काढेल राऊंड विकेटने.
अतिशय जबरदस्त कार्पेटला घसफडून त्या ठिकाणी डाय क्रेवेट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅकअप आहे आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. पहा, मी विनंती करेल की जर तुम्हाला बॅकअप असेल तर आपण 100% प्रतिसाद देताना स्वतःला देखील सावरायचं आहे. 5 चेंडू 11 धावा या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूंमध्ये किती धावेचा आकडा असेल यावेळेला पुल केलाय. त्या ठिकाणी प्रयत्न चांगला आहे, मात्र चेंडू जातोय थर्ड मॅनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारानं धावसंख्या आता पुढे जायला लागली. 15 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये कंजूशी गोलंदाजी झाली मिलिंदची, त्यानंतर आपल्याला या षटकामध्ये 13 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे एकूण आपण विचार केला तर आतापर्यंत विकेट गेले 3 आणि धावा झाल्यात 15. यानंतरची मॅच लगेच आपण आवाज दिल्यानंतर मैदानावरती ती जसं चेंडू पडेल ना तसं सहकार्य प्रत्येकाचं असायला हवं. वाटोळे वॉरियर्स आणि सानवी स्ट्रायकर्स पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अक्षय. सूरज यावेळेला स्ट्राईक वरती. लोवर पुलटॉस चेंडू ऑफ साइडला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होतोय आणि त्याचा भरणा आपण पाहतोय. इथे नेमकं काय घडलंय? पंचांनी तिसऱ्या पंचांची मांग केली आहे आणि इथे नेमकं या चेंडूवरती काय घडलंय? रनआउटची विकेट आहे की नाही हा प्रश्नचिन्ह उत्तरात शोधण्यासाठी लाईव्ह टेलिकास्ट वरती आमचे तिसरे पंच आहेत, आमचे रोशन खापणे सर. हे नक्कीच या ठिकाणी पाहत आहेत. त्या ठिकाणी डिसिजन अगदी तंतोतंत आहे, त्यामुळे थोडासा काही सेकंदाचा वेळ घेतला जाईल आणि सांगितलं जाईल झी क्रिक वरून रोशन सरांच्या माध्यमातून की नेमकं त्या पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट आहे की बाहेर आहे याचं उत्तर अगदी काही सेकंदात आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी फंबल झाला होता खेळाडू, मात्र दुसऱ्या अँगलमध्ये जर आपण पाहिलं ना तर इथे हा डिसिजन अगदी तंतोतंत आहे, त्यामुळे थोडासा उशीर जातोय. सह्याद्री प्रीमियर लीगचा 4था पर्व आहे, सुरुवात आहे, त्यामुळे थोडासा वेळ घेतला जाईल आणि आपसूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि इथे नॉट आउट. पहा या ठिकाणी चेंडू हातातून निसटलाय. चेंडू हातातून निसटलाय आणि स्टंपला पहिल्यांदा हात लागलाय, त्यामुळे कदाचित इथे रनआउटची विकेट मिळणार नाही. नेक्स्ट बॉल. फुल टॉस चेंडू यावेळेला पंचांनी नो घोषित केलाय आणि तिथे एक धावही मिळाली, म्हणजे या नो +1. यस, बीमर चेंडू हाईट फॅक्टर चेक केलंय आणि लगेच पंचांनी डिसिजन दिलाय. इट इज अ नो बॉल कॉल. फ्री हिट असेल. यस, फ्री हिटचा गोल्डन चान्स मिळालाय. म्हणजे मागच्या पहिल्या षटकामध्ये 2 धावा होत्या, त्या आता जर तुम्हाला भरभरून काढायच्या असतील तर या चेंडूवरती प्रत्युत्तर. फुटवर्कचा वापर होता, गुडघ्याचा वापर केला यावेळेस, मात्र इथे आपल्याला लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर अक्षय. यावेळेला तडम्यांची दिशा निवडली आणि खेळाडू चेंडूवरती पोचतोय आणि तिथे पुन्हा एकदा मिसफिल्ड. आणखी एक चौकार. आतापर्यंत 3 चौकार आलेत, ज्या 3 चौकारानं धावसंख्या वाढवण्याचा एक चांगला काम केलेलं आहे.
आणि एकूण धावपलकावरती 23. मी सांगितलं होतं की 40 ते 45 धावा जरी या इनिंगमध्ये जमा झाल्या तरी येणाऱ्या इनिंगमध्ये बॉस रॉयल संघाला गोलंदाजी करण्यासाठी एक कॉन्फिडन्स मिळेल. मात्र त्या दिशेने वाटचाल करील का की गोलंदाज त्यांना थांबवतील, हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. अक्षय याचा पुढचा चेंडू खोदून खेळण्याचा प्रयत्न, बॅट वेगानं घुमते, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेला प्रयत्न करणार इतक्याच नकार दिलाय रितेशनं. एक धाव, एका धावेने धावा झाल्यात 24. 24. या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये 25 धावा धावपलकावरती. यावेळेला संधी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि तिथे कॉलिंग नाहीये. कॉलिंग असणं फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला तुमच्या झोनमध्ये कॅच उडली जाते त्यावेळेला तिथे 2 ते 3 खेळाडू असल्यानंतर थोडीशी भीती निर्माण होते आणि ती भीती जर तुम्हाला दूर ढकलायची असेल तर तिथे तुम्हाला कॉलिंग फार महत्वाची आहे की नेमकं त्या ठिकाणी कॅच कोण घेईल. या षटकाची समाप्ती झाली आणि या षटकाची समाप्तीनंतर एकूण धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात त्या म्हणजेच 27 धावा. नवीन गोलंदाज यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलेल तोपर्यंत एक धाव. एका धावेने 28 धावा धावपलकावरती. हा शेवटचा षटक आहे, स्लॉगरचा षटक, आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये किती धावा एकवटल्या जातील. गोलंदाज आहे साहिल. यावेळेला अपील केली आहे जोरात. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, एक धाव मिळेल. आणि या एका धावेने धावपलक 29 धावा. एखाद मोठा फटका धावसंख्येचा वजन वाढवून जाईल आणि त्या फटक्याच्या शोधात आहेत हे खेळाडू. गोलंदाज मात्र आतापर्यंत आपली अचूक गोलंदाजी. या वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेगबायची एक रन येईल. 29 धावा धावपलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिला. त्या ठिकाणी प्रयत्न चांगला आहे, अपील केली गेली पण त्या ठिकाणी सेफ लँडिंग झाली आहे या खेळाडूंची. आणि बघता बघता या 2 धावा पूर्ण, एकूण धावा 32 धावपलकावरती. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक असणार आहे आणि या 2 चेंडूंमध्ये किती मोठे आकडे किंवा किती डॉट हे आपल्याला साहिल या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि या चेंडू खेळण्यासाठी
समोर फलंदाज आहे रितेश. रितेश साहिल याचा 5वा चेंडू खेळून काढेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त वेळ हवेत, खेळाडू पोचण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचा मनसुबा पूर्ण. थ्रो देखील केलाय आणि 3 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण केल्यात आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोचलाय तो म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी समोर फलंदाज आहे सूरज, ज्यानं आल्या आल्या एक यॉर्कर लाईन अतिशय जबरदस्त खेळला होता. त्या सूरजकडून या फटक्यावरती एका मोठ्या फटक्याची आशा असेल, तर साहिलकडून या चेंडूवरती अगदी कमी धावसंख्येची आशा असेल. टॅपिंग क्रिकेट यावेळेला क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला जस्ट केलाय कॅच. शेवटच्या चेंडूवरती येईल साहिलला विकेट आणि इनिंगची समाप्ती. या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावा आपण पाहतोय स्तब्ध आहेत 35 आणि 36 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये पाहतोय. एका टीमला 4 मॅच आहेत आणि सुरुवातीच्या 2 मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करील. 35 धावा आणि 36चं टार्गेट कशा प्रकारे सेकंड इनिंग मध्ये पूर्ण करतील, कशा प्रकारे त्यांना थांबवतील हे पाहण्यासाठी अगदी काही सेकंदात आपण मैदानावरती जाऊया. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. वाटोळे वॉरियर्स आणि सानवी स्ट्रायकर्स संघाचे दोन्ही कर्णधार वाटोळे वॉरियर्स आणि सानवी स्ट्रायकर्स. चला या आपण. चला सानवी स्ट्रायकर संघ आणि वाटोले वॉरियर्स संघ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण जोडले जाऊया टॉस बॉक्समध्ये. मी आयोजकांना विनंती करेल त्या ठिकाणी आपण कर्णधारांसमवेत पाहुण्यांना घेऊन जोडलं जायचं आहे. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय मिलिंद आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय तेजस. गोलंदाजी मार्कवर सूरज गोलंदाजीसाठी येईल. यस पंचांचा इशारा, गेम ऑन. सेकंड इनिंग स्टार्ट आणि इथे सुरुवात अतिशय जबरदस्त. या वेळेला डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय, त्या ठिकाणी अडवण्यात यश मिळालंय. पण धावा जर आपण एकीकडे पाहिल्या तर 3 धावा चपलाईनं पूर्ण केल्या आहेत. 35 धावा उभारून 36चं टार्गेट आहे आणि या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी मिलिंद आणि तेजस मैदानावरती आलायत, ज्यांच्याकडे क्षमता आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सूरज. खोलवर गतीचा चेंडू आहे, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये प्रयत्न चांगला आहे. उपाध्यक्ष संदीपजी पवार यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संदीप नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी संदीपजी पवार यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अतिशय जबरदस्त सन्मान दिलाय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये, त्या ठिकाणी चेंडू अडवण्यात यश मिळालंय. ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी केली जात होती त्याच पद्धतीनं या इनिंगमध्ये देखील गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणजे आपण जर पाहिलं ना तर जशास तसं उत्तर देण्यासाठी आता मार्गक्रमण केलंय, पण 2 फलंदाज ज्या पद्धतीनं फटके सजवतायत ना, कनेक्टिव्हिटी त्यांची सद्यस्थितीला चालू आहे आणि ती गरज आहे. यावेळेला अगदी चेंडूने उसळी घेतली आणि इथे 1 धाव मिळेल. मिलिंद हा असा खेळाडू आहे, अंडर-19 क्रिकेटमध्ये महाराष्ट्रातून त्याला सिलेक्ट केलं गेलंय, असा अनुभवी असलेला खेळाडू आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील केली, मात्र इथे खेळाडूंचं लक्ष नसताना अशा प्रकारच्या चलाखी करणं हे नक्कीच थोडासा फायदा देऊन जाऊ शकतं. सह्याद्री कला क्रीडा व सोशल फाउंडेशन तालुका पाटण अंतर्गत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पर्व 4थे आणि या 4थ्या पर्वातील अतिशय सुंदर देखणा फटका या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. आमचे सह्याद्री कला क्रीडा व सोशल फाउंडेशन कमिटीचे उपाध्यक्ष संदीपजी पवार यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. नाणेफेकीचा कॉल आपल्या शुभ हस्ते केला जाईल. संदीपजी पवार आपण कुठे असाल त्वरित व्यासपीठावरती यायचं आहे. तर चला जास्त वेळ घ्यायचा नाही आपण. नवीन गोलंदाज काशी बोडके मैदानावरती येईल आणि मला असं वाटतंय की काशी बोडकेला ऑक्शन मध्ये सर्वात जास्त बोली लागली होती. त्याला आता गोलंदाजी तेवढी सुंदर करावी लागेल, कारण धावसंख्या टार्गेट जर आपण पाहिलं ना तर 35 आणि आता धावा झाल्यात 10. 36 टार्गेट. येस,
यावेळेला चेंडू फिरकी फेकण्यात आला आणि इथे डायरेक्ट हिट. नक्कीच त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केल्यानंतर सेफ लँडिंग झाली आहे पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडूची. तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सानवी स्ट्रायकर्स आणि वाटेले वॉरियर्स या दोन कर्णधारांच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. सानवी स्ट्रायकर्स नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. या मॅच नंतर लगेच आपण डिसिजन घेऊन मैदानावरती नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या मॅच नंतर आपण मैदानावरती आपला ताफा घेऊन उतरायचा आहे. काशी बोडके याचा पुढचा चेंडू. हा चेंडू पहा ज्या पद्धतीनं फेकलाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवरती तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल कारण फिरकीचा जादूगार आहे. दोन्ही साईडनं हा गोलंदाज चेंडू फिरवतो आणि कैक मैदानावरती काशी बोडके यांना पाहिले आणि या मैदानावरती घरच्या सरावाप्रमाणे तो वावरतो. यावेळेला मोठा फटका संधी आहे. क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र प्रयत्न चांगला होता. दोघेही बघत बसले. मात्र इथे रनआउटची विकेट नक्कीच मिळेल. कॉलिंग फार महत्त्वाचे आहे. कॉलिंग फार महत्त्वाचे आहे. कॅच कोणाला मिळू शकते हे आपण हेरलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण एकमेकांना कॉलिंग केली पाहिजे. कॅच स्वरूपात विकेट मिळाली नाही पण रनआउटची विकेट मात्र नक्कीच मिळते. एकूण धावा आहे धावफलकावरती 12 धावा. सागरजी सूर्यवंशी यांना विनंती आहे. SPL कमिटीचे मेंबर आहेत. यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच गणेश मानसिंग यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. काशी बोडकेने अप्रतिम गोलंदाजी केली. हा षटक फार महत्वाचा असेल. प्रकाश यादव यांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे. यावेळेला हा चेंडू समजला नाहीये. परिपूर्ण डॉट बॉल. या गोलंदाजावरती चेंडू खेळायचा म्हणजे अगदीच थोडंसं विचार करावा लागेल कारण कठीण अवस्था निर्माण केली आहे काशी बोडकेनं. व्हेरिएशन दाखवतोय. प्रत्येक चेंडूवरती परिवर्तन करणं त्याचं नेहमीच श्रेय राहिलंय काशी बोडकेला. यावेळेला अलकाचा पुश केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव. नक्कीच विनंती आहे गणेश मानसिंग सागर सूर्यवंशी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे कारण अगदीच आपण पाहिलं ना तर काही वेळानंतर मॅच देखील आहे. त्यामुळे आयोजन सांभाळण्याचा भार या स्टेजवरती तुम्हाला निभवायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला क्षेत्ररक्षक नाहीये पण चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. षटकार. एकोणीस धावा धावफलकावरती. 36 धावांचं टार्गेट आहे आणि 19 धावा या दुसऱ्या षटकामध्ये येतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मागच्या 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. आता असं काही बदल झालं. नक्कीच ओव्हरची समाप्ती आणि इथे आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती. टार्गेट 36 आहे आणि आता 12 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे.
17 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणारे 12 चेंडू आणि 17 धावा. काय होणार, काय बिघडणार ते पाहूया. तत्पूर्वी आपण नक्कीच सह्याद्री कला क्रीडा व सोशल फाउंडेशन तालुका पाटण अंतर्गत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित या सह्याद्री प्रीमियर लीगच्या आयोजनाचं कौतुक करूया. नवीन गोलंदाज सतीश. पहिला चेंडू सतीश यांचा. हा चेंडू अतिशय सुंदर आहे. चेंडूची गती फार कमी. अपील केली, अपील फेटाळून लावली. असे चेंडू डॉट फेकावे लागतील. एकेरी दुहेरी धावसंख्या ठेवावी लागेल. कारण 3 पेक्षा जास्त धावा चेंडूवरती गेल्या ना की धावसंख्येचं समीकरण फलंदाजांसाठी खुलं होईल. आणि इथे फलंदाजांना या षटकामध्ये धावसंख्या बनवल्या नाही ना तर येणाऱ्या ओव्हरमध्ये, अंतिम ओव्हरमध्ये भरपूर प्रेशर निर्माण होईल. मात्र ती संधी फलंदाज यावेळेला देणार नाही. फलंदाज मिलिंद आणि पंकज त्यांच्याकडे ती क्षमता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू समजत नाहीये. परिपूर्ण पॅडला चेंडू आदललाय. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. ज्या अँगलनं गोलंदाजी केली जाते, संत गतीनं पावलं टाकण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून गोलंदाजी तितकी यशस्वी. सतीश हा गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेटनं मारा करतोय आणि फलंदाजाला 2 चेंडूंवरती थांबून ठेवतोय. फलंदाज आहे पंकज. पुन्हा एकदा तोच चेंडू, 30 पैकी आणि तोच डॉट. जल्लोष, टाळ्यांचा कल्लोल होतोय. अगदीच मी सांगितलं 35 धावा, 40-45 धावा असत्या ना तर आणखी मजा आली असती. पण इथे या 36 धावा देखील डिपेंड करण्याचं एक सामर्थ्य या ठिकाणी केलं जात आहे सतीश या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता थोडीशी विचारसरणी केली जाईल, कानमंत्र केला जाईल आणि थोडीशी या ठिकाणी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तिखट फेकी केली जाईल. तर फलंदाजाच्या माध्यमातून एखाद मोठा फटका किंवा एकेरी दुहेरी कनेक्टिव्हिटी ठेवली जाईल. ती गरजेची आहे. कारण ज्यावेळेला डॉट बॉल येतो ना त्यावेळेला कॉन्फिडन्स लो होतो आणि एखाद फटका मोठा खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट जाते. टॅपिंग क्रिकेट यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. काशी बोडके चेंडू उचलेल, फेकेल. तोपर्यंत एक धाव. स्टंप टू स्टंप थ्रो. नक्कीच सोनू पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. काशी बोडकेसाठी कॅचसाठी 500 रुपयाचं प्राइज सोनू पाटील यांच्याकडून आलेलं आहे. जर कॅच पकडली तर काशी बोडके याला 500 रुपयाची धनराशी देण्यात येईल. पण इथे पहा, आपण पाहतोय समीकरण आता थोडंसं कठीण होत चाललंय. कारण गोलंदाज कोण आहे? सतीश आहे. त्यानं काय केलंय? सुरुवातीचे 3 चेंडू डॉट फेकलेत आणि 4थ्या चेंडूवरती 1 धाव दिली. आता हे 2 चेंडू त्याच्यासाठी निर्णायक असतील. बदलत्या एंडनं राऊंड विकेटनं उजव्या हातात चेंडू फेकण्याचा प्रयत्न करेल आणि समोर फलंदाज आहे जो चेंडू खेळण्याचा प्रयत्न करेल. मिलिंद अतिशय जबरदस्त. यावेळेला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेषा बाहेर, चौकार. चोवीस धावा धावफलकावरती. अजूनही 12 धावा. 8 चेंडू, 12 धावांची अजूनही गरज आहे. 7 बॉल. नक्कीच 3 चेंडू डॉट, 1 एकेरी आणि 1 चौकार. शेवटचा चेंडू आहे षटकातील. लोअर फोल्टोस चेंडू मिलिंदनं फार सुंदर खेळला. मिलिंदकडे ती क्षमता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सामना खुला केला. इथून मिलिंदनं पाहिलं, तग ठेवला आणि चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषा बाहेर, षटकार. आता 6 चेंडू आणि 6 धावा. बघा, त्या खेळाडूला थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे. जर तिथे जास्त काही त्रास झाला असेल तर विनंती आहे थोडंसं आपण विश्राम करा. कारण सह्याद्री प्रीमियर लीगचे सगळे शिलेदार आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मॅचेस काय वर्षभर होत राहतील. अच्छा, स्वतः कर्णधार आहे, जबाबदारी आहे आणि खेळपट्टीवरती टिकण्याचं एक धाडस देखील आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला
छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत शिकायला मिळतात आणि माणूस आयुष्यभर शिकत असतो. या भूतळावरती 7 जन्मात सुद्धा अगदीच कमी पडेल इतकं ज्ञान आहे आणि ते ज्ञान संपन्न करण्यासाठी माणसाचा जन्म या भूतलावरती झालेला आहे. पण अलीकडच्या कालामध्ये माणूस माणसापासून थोडासा दुरावलेला पाहायला मिळतो. पण अशा प्रकारच्या सह्याद्री प्रीमियर लीग आपण ज्या वेळेला आयोजित करतो ना, त्यावेळेला माणूस माणसाच्या जवळ राहतो आणि मैत्रीचं नातं या महाराष्ट्राच्या या जगताच्या कुठेही कोपऱ्यामध्ये आपण कामकाजानिमित्त असलो ना, तरी या वर्षातील 2 ते 3 दिवसांना आपण एकत्रित येत असतो. चला, वेळ लावू नका काशी बोडके, वेळ लावू नका. चला आपण पटपट पटपट फिल्डिंग सजवायची आहे. चौथा गोलंदाज चंद्रकांत. 6 चेंडू 6 धावा. स्ट्राइक वरती फलंदाज स्वतः कर्णधार पंकज आणि गोलंदाज आपण पाहतोय नक्कीच बॉस रॉयल, संघाचा संघ मालक. आता संघ मालकाच्याच हातात जबाबदारी दिली, बाबा तूच बघ आता या 6 धावा. पण काही होऊ शकतं मैदानावरती, आपण कुठलेही चित्र स्पष्ट करू शकत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. गोलंदाज आहे चंद्रकांत. यावेळेला लेग साइडला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, टप्प्यात चेंडू उचलण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. थ्रोही तितका सुंदर आहे आणि या एका धावेने 5 चेंडू 5 धावा. एकूण धावा झाल्यात 31. 2 चेंडू जर डॉट आले ना तर रोमहर्षक सामना पाहायला मिळेल आणि या 2 चेंडूंवरती मोठा फटका आला तर सामना खुला होईल. मिलिंदनं ती तयारी दाखवली मागच्या षटकात. मोठा फटका मी सांगितलं होतं, अगदी या 2 चेंडूंवरती मोठा फटका आला तर सामना खुला होईल. सामना खुला झालाय. पहिली मॅचचा दी एंड झालाय आणि पहिल्या मॅचच्या दी एंड नंतर पहिली मॅच सह्याद्री प्रीमियर लीगची जिंकणारा संघ आहे श्रुती 11. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. लो स्कोर पण अप्रतिम दमदार खेळी, ज्यानं वैयक्तिक